साठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय. पहिलीच बातमी निघते बेडमधून. सत्तेत येताच माहितीने शब्द फिरवला, कर्जबाजारी तरुण शेतकऱ्यांनी संपवलं जीवन. पुढली मोठी बातमी निघते. किडनी 75,000, एकूण 90,000, डोळे 25,000 कर्जबाजारी शेतकऱ्यांनी अवय काढले विक्रीला. पुढली मोठी बातमी निघते. चक्रीवादळ व अवकाळीने झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून त्वरित भरपाई द्यावी, रविकांत तुपकर यांची सरकारकडे मागणी. पुढली मोठी बातमी निघते. कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचं काय करता? शेतीमध्ये गुंतवणूक करता का? कृषी मंत्र्यांचा शेतकऱ्यांना अजब सवाल. पुढली मोठी बातमी निघते. मराठी का बोलत नाही? लोणावळ्यात बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत मनसे सैनिक कर्मचाऱ्यांची बाचाबाची. पुढली मोठी बातमी निघते. राज्यात अवकाळी पावसाचा कहर, रब्बी पिकांना मोठा फटका, शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला. पुढली मोठी बातमी निघते. कांदा निर्यात शुल्क रद्द, शेतकऱ्यांना दिलासा, दरवाढीची अपेक्षा. पुढली मोठी बातमी निघते. गोपीचंद पडळकरांना मंत्री करा, मला राज्यपाल तरी करा, सदाभाऊ खोत यांची नवी मागणी. पुढली मोठी बातमी निघते. औरंगजेबच्या कबरीवरील सजावट काढण्यात यावी, मराठ्यांना संपवायला आलेल्या औरंगजेब येथे गाडला असा बोर्ड लावा, मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. पुढली मोठी बातमी निघते. मराठवाडा मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा, राज्यातील सर्व जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज. पुढली मोठी बातमी निघते. शेतकऱ्यांकडून 2 लाखांची लाच घेताना तहसीलदार रंगेहात सापडला, तलाठी धूम ठोकून पळाला. पुढली मोठी बातमी निघते. कृषी विभागात किरण जाधव नावाचा आका, 25 अधिकाऱ्यांनी कृषी खाते खाऊन टाकले, सुरेश धस यांचा मोठा आरोप. पुढली मोठी बातमी निघते. 7/12 उतार्यावरील मृतांची नावे हटणार, आजपासून जिवंत 7/12 मोहीम सुरू, शेतकऱ्यांना दिलासा. पुढली मोठी बातमी निघते. पीक कर्जमाफीवरून विरोधक आक्रमक, केंद्राकडून विशेष पॅकेज आणून पेरणीपूर्वी कर्जमाफीची मागणी, शेतकऱ्यांना दिलासा. शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या. धन्यवाद.